गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहे तुम्ही सगळे? मी पण छान मजेत. आणि तुम्ही कसे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. सकाळची वेळ आहे, एकदम सकाळी नाही आहे. जवळपास किती वाजले? 8:30चा टाईम, 8चा टाईम झालेला आहे. हे बघा, सकाळचे 8 वाजले आणि जवळपास माझे अर्धे कामं झालेले आहे. आज नळ आल्यामुळे थोडंसं लवकर उठावं लागतं. तसंही लवकर उठावं लागते, असं नाही आहे की बस नळ येते तर तेव्हाच उठावं लागते. सगळं आवर करावं लागते. उठ बरं लवकर. आणि मुलांची स्कूलची वेळ राहते आणि मुलं काही लवकर उठत नाही. खूप आग्रह करावं लागते, खूप मागे लागावं लागते. उठा करून. सगळं पाणी सांडलं इथे. सगळं पाणी सांडलं इथे सगळं पाणी सांडलं इथे. पाणी भरलं मी, पाईप लावला तर थोडंसं पुसून घेते, नाही तर घसरून पडेल कोणी. किती उठवा असं नाही आहे की माझ्याच घरात आहे म्हणून. प्रत्येकाच्याच घरात आहे की मुलांना सकाळची स्कूल आली की खूपच त्रास होते. म्हणजे उठतच नाही लवकर. बिलकुल उठत नाही लवकर. खूप आग्रह करायला लागते, खूप मागे लागायला लागते. ए आरू उठ ना, खूप वेळ होते मग नंतर. चल उठ लवकर. हे बघा कसे झोपले. हे बघा, टी शर्ट काढून, सगळे अंगातले टी शर्ट काढून झोपते तो. आता खूप गरमी होते म्हणते. खूप गरमी तर नाही पण आहे थोडीफार, खूप म्हणजे असं जाणवते आता. इकडे माझा छोटासा डुग्गू. हे बघा, इकडे हा मोठा पेंद्या. चल उठ लवकर, जल्दी से उठ पटकन. वेळ होते मग, भरपूर वेळ होते. उठ बरं आरू लवकर. अंधारच पडते इकडे. स्टँड नाही आहे तर इकडे खूपच अंधार पडते. कॅमेरा ठेवतो म्हटलं तर असं अंधार पडून जाते. गाडीवाला आया, देखो कचरा निकल. कचरेवाला आलेला आहे. कचरा तर माझ्याकडे नाही आहे आता फेकायचा. त्या दिवशीच फेकला मी, तर खूप नाही आहे, थोडासाच आहे. बघा, फुलगोबी. कोणाकोणाला आवडते फुलगोबी. एवढी काही टेस्ट तर राहत नाही, पण मी पराठे वगैरे बनवते त्याचे आणि भाजी पण बनवते. छान बनवली तर चांगलं लागते, असं काही नाही. आता स्वस्ती पण आहे. आता भाजीचं स्वस्त पण आहे, भरपूर स्वस्त आहे भाजीचं. सगळ्याच भाज्या स्वस्त आहे, टमाटरापासून सगळंच. आता थोडंसं 15-20 दिवस गेले की पुन्हा अजून महाग होतात. खूप जास्त महाग होते मग भाजीचं. ए उठणार रे आरू. ए दादा, उठ ना बेटा लवकर आरू, वेळ होत आहे ना. उठ पटकन. हा अगं, पसारा करून ठेवून देते. पावडर पाय किती मोठा सांडून ठेवला डुग्गूनं. मग पावडर बा किती सांडून ठेवला. पसारा करून ठेवते नुसते. पसारा आवरून सारा वेळ होऊन जाते. कर बरं बेटा पटकन, उठ लवकर. सकाळचे कामं करता आवरताच खूप वेळ होऊन जाते. चल जल्दी से हो तयार. कपडे काढा त्यांचे, सगळं काढून द्या हातात. आमच्या वेळेस नव्हतं बाबा असं. सगळं काढून द्या हातात. यांना तर सगळं हातातच द्यावं लागते. आम्हाला तर स्वतःचे कपडे स्वतः काढा लागेल. मग घेन लवकर, वेळ होते ना मग.
गेट बंद होईल ना. गेट बंद झाला की आतमध्ये येऊ नाही देत ना मग. सकाळची घाई पण खूप राहते आणि खूप जास्त कामं पण राहते सकाळचे. आणि मुलांची स्कूल राहिली की जास्त वेळ लागते आणि जास्तच राहते कामं. त्यांचा टिफिन, स्वयंपाक वेगळा, मुलांचं टिफिन आणि त्याची पूर्ण तयारी, सगळं हातात द्यावं लागते. सगळं करून घ्यावं लागते. आजकाल स्वतः तर मुलं करतच नाही, बिलकुल नाही करत. हा पण नाही करत. कधीच मन राहिलं तर, तसं तर काही बिलकुल करत नाही. बघ बरं आता मी कितीकदा उठू आरू. ए आरू, जवळपास माझी त्याच्या टिफिनची तयारी पण होऊन राहिली आहे. मुलं ऐकतच नाही, बिलकुल नाही ऐकत. मुली परवडते एक वेळच्या, खूप टोन वाजवते मागे, बिलकुल ऐकत नाही. आरू उठ ना बेटा. आता पुढल्या वर्षी डुग्गू येईन तर मग कसं करशील रे तू? हा सोबत, त्याला तर तुझ्यापेक्षा इंटरेस्ट आहे. पट्ट कणिक भिजवते लवकर. नाश्ता वगैरे करायला वेळ लागते ना मग. भरकन केलं, भरकन मोकळं झालं. नाश्ता पण होत नाही मग कधी तसाच चालला जातं. सकाळचा नाश्ता करून पाठवलं तर चांगलं राहते. चल उठ जल्दी से. पटकन करत नाही आणि सकाळचा नाश्ता राहून जाते कधी आणि आपलंच मन नाही लागत ना मग, की नाश्ता करून नाही गेला बा. बघा, एक तर 3 वाजेपर्यंत स्कूल राहते, 9 ते 3 वाजेपर्यंत. लवकर तयार झाला, लवकर नाश्ता वगैरे झाला तर आपल्याला आपण फ्री होतो बाकी कामामध्ये. चल जल्दी से. झाली आहे माझी, जवळपास माझी गोबीची भाजी पण झाली बघा. तुला ना व्हॅनच परवडते. व्हॅननी गेलं ना बरं राहते. व्हॅन लावतो म्हटलं तर व्हॅन नाही लावायची, कारण की 8 वाजताच येते ना व्हॅन, है ना. ऐक, चल जा जल्दी से जा, टाइम वेस्ट मत कर लवकर. आता कुठे जात आहे? आता इकडे येऊन झोपला तो पुन्हा. उठ. इकडे येऊन झोपला तो पुन्हा. उठ लवकर. उठ पटकन उठ. मग होय बाथरूम मध्ये पाणी टाकलाय. चल भाई लवकर. व्हॅननी जा म्हटलं तर व्हॅननी बिलकुल जात नाही. व्हॅननी कारण की लवकर व्हॅन येते आणि लवकर पळावं लागते आणि म्हणून गाडीनीच त्याला सोडून देते मी स्कूलमध्ये. कधी गाडी नाही राहिली की थोडासा प्रॉब्लेम होते, कारण की हे घेऊन जातात गाडी, त्याच्यामुळे. आज पण हे घेऊन गेले आहेत, तर बघते आता काय करायचं तर वेळेपर्यंत. नाहीतर असं म्हणजे कोणी राहिलं की जसं आता ते तिकडल्या साईड, जेणेकरून त्यांच्या स्कूलमधले त्याचे फ्रेंड वगैरे आले, त्याचे पप्पा वगैरे आले, तर पण कधी ते त्यांच्या थ्रू सोडून देतात. चांगले आहे काही तर. प्रत्येक वेळेस तर प्रत्येकांवर विश्वास नाही ठेवू शकत मुलांच्या बाबतीत, पण ज्यांच्यावर ठेवू शकतो आपण त्यांच्यासोबतच पाठवू शकतो आपण, असं काही नाही. म्हणून मी त्याला कधी त्याच्या फ्रेंडच्या पप्पासोबत वगैरे पाठवून देते स्कूलमध्ये, गाडी नाही राहिली तर. नाहीतर मग आम्हीच सोडून देतो गाडीने. त्याला व्हॅन लावासाठी म्हणते, पण तो व्हॅनमध्ये नाही जात असं म्हणते. खूप त्रास करते, कारण की तो उठतच नाही लवकर, म्हणून तो व्हॅन नाही म्हणते, आहे ना. उठत नाही तू लवकर, म्हणून व्हॅन नाही म्हणते. कारण की व्हॅनसाठी लवकर उठावं लागते.
आणि लगेच तयारी करावं लागते, व्हॅनवाला काही थांबत नाही आहे ना. चल उठ लवकर आता पटकन. चला तर गाईज मी आता ब्लॉग इतकाच ठेवते आणि याची तयारी करते. तोपर्यंत काही हा करत नाही म्हणून चल उठ. चला तर गाईज बाय. थँक्यू सो मच. असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि असेच खूप सारा सपोर्ट करा. चल उठा. अब इसको पड़ेगी मार, तब ये उठेगा और तैयार होगा. चला तर गाइज बाय. थैंक यू सो मच.